ANS News. राहुलजी, यामिनीताई, सचिन यादव, अक्षय रुपवते या सगळ्यांनी मिळून हा इतका मोठा सोहळा आयोजित केलेला आहे, योजला आहे. आणि मला असं वाटतं की मुंबईमध्ये कुठेतरी गेली काही वर्ष फक्त तालमींचं स्वरूप वाढत चाललं आहे आणि दहीहंड्यांचा प्रकार कमी होत चालला आहे. आणि आता दहीहंड्या मुंबईकडून पुण्याच्या दिशेने जास्त वळायला लागल्यात असं मला वाटतं. पण त्या ती गर्दी, ते गोविंदा जे संध्याकाळचे वाशी क्रॉस करून जातात, त्यांनी लवकरात लवकर इथे परत यावं आणि त्यासाठीचा हा प्रयत्न आहे आणि तो नक्कीच सफल होईल लवकरच. कारण मुंबईची शान आहे दहीहंडी म्हणजे. आणि गेले काही वर्षामध्ये मी जे काय पाहते, मी जे काय अनुभवते, त्याच्यामध्ये तर मुंबईची ही शान अशीच टिकून राहावी यासाठी सगळीजणं तुम्ही प्रयत्नशील आहात. तर खूप बरं वाटतं आणि आपल्या संस्कृतीचा वारसा आपण अशाच पद्धतीने पुढे नेत राहूया. धन्यवाद. आज आपली गेल्या 3 वर्षापासून महायुतीची परंपरा आहे आणि ती परंपरा आपले माजी खासदार, शिवसेना उपनेते राहुल शेवाळे साहेब आणि त्यांच्या सुविज्ञ पत्नी, इकडच्या संपर्क प्रमुख कामिनीताई शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली, यांच्या संकल्पनेतून आज अणुशक्ती विधानसभेमध्ये सचिन यादव आणि अक्षय रुपवते यांच्या सहकार्याने खूप छान दहीहंडी उत्सव साजरा होतोय. खूप बरं वाटतंय की आपली परंपरा जपली जाते आणि जो वारसा शिंदे साहेबांनी आज हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा घेतला,
आणि तोच वारसा आज हे पुढे नेत आहेत. खूप आनंद होतो आहे मला. तर त्याच्यामुळे मी एवढंच सगळ्या दहीहंडीचे जे स्पर्धक आहेत त्यांना एवढंच सांगू इच्छिते की दहीहंडी खेळा, परंपरा जपा. संस्कृती तर तुम्ही जपतातच आहे, पण त्याचबरोबर सामाजिक बांधिलकीबरोबर कुटुंबाचीही काळजी घ्या, कारण की कुटुंब तुमची वाट पाहत आहेत. अनेक जरी विमा काढलेले असले तरी पण फार काळजीपूर्वक तुम्ही दहीहंडी खेळा, एवढीच आपल्या स्पर्धकांना इकडचे विनंती करते. आणि खूप आनंद वाटला मला, इकडे मला बोलवलं त्यांनी पाहुणे म्हणून, आणि हा जल्लोष बघून, इकडच्या स्थानिक रहिवाशाचा जल्लोष बघून खूपच आनंद वाटला. धन्यवाद. दहीकालाच्या मनपूर्वक शुभेच्छा. शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली पूर्ण महाराष्ट्रामध्ये हा उत्सव जोरामध्ये साजरा आहे. शिवसेना पक्ष हा शिवसेना स्थापन झाल्यापासून दहीकाला म्हणा, गणेशोत्सव म्हणा, इतर पूर्ण जेवढे हिंदू सण आहेत ते मोठ्या प्रमाणात साजरे केले जातात. आणि अणुशक्तीनगरमध्ये पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या रकमेची हंडी लावली, परंतु त्या हंडीला एवढा चांगला पाठिंबा मिळाला. सकाळपासून जवळजवळ 75 पथकांनी इथे सहभाग घेतला, अजूनसुद्धा वेटिंगमध्ये आहेत. आणि आमचं दरवर्षी हेच राहील की ही तरुण पिढी आहे त्यांनी आपले हिंदू सण हे विसरता कामा नयेत. आणि या जल्लोषामध्ये आत्ता त्यांनी एवढा चांगला सहभाग घेतला, अजून मोठ्या संख्येने सहभाग घेऊन त्यांनी आपले हिंदू सण साजरे करावे, मोठ्या उत्साहात साजरे करावे. गणपती बाप्पांच्या चरणी हीच प्रार्थना करेन की येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये शिवसेनेचा भगवाच असणार, शिवसेना महायुतीचा भगवा असणार. आणि धनुष्यबाण हे सगळीकडेच प्रत्येक नगरसेवक हे धनुष्यबाणावरतीच निवडून येणार. धन्यवाद. आपण बघा, तुम्ही जसे बोलल्या की शिवसैनिक 80% समाजकारण आणि 20% राजकारण, त्यांचा वारसा शेवाळे साहेबांनी घेतला होता. आणि त्यांचं पण ते पण 20% राजकारण आणि 80% समाजकारणामध्येच हे असतात. आणि ते आमचे गुरु आहेत, आमच्यासाठी आधारस्तंभ आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या म्हणजे पावलावर पाऊल ठेवण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो. आणि असं करत असताना आमच्याबरोबर कायम कामिनी वहिनी, कायम शेवाळे वहिनी कायम आमच्याबरोबर असतात. आणि काही असेल, जेव्हा साहेब नसतील उपलब्ध, तेव्हा वहिनी त्या प्रत्येक गोष्टीची म्हणजे कमतरता आम्हाला कधी भासून देत नाही. आणि आमच्यासाठी साहेब हे कधी म्हणजे बोलतात ना की लोकांच्या मनातनं आणि आमच्या मनातमध्ये अजूनही साहेब खासदारच आहेत आणि ते खासदारच राहणार. कारण की आजही काही लोकांचं काम असेल तर फक्त लोकांना शेवाळे साहेबांचंच ऑफिस दिसतं आणि शेवाळे साहेबांच्या ऑफिसमधूनच त्यांची सगळी कामंसुद्धा होतात. आणि आम्ही जास्त करून राजकारणामध्ये राजकारण करतच नाही, जास्त करून समाजकारण, लोकांची जे कामं कशी होतील ह्याच्यावरच जास्त फोकस केलेला असतो. हां हां नाही, साहेब कधी असतं, ऑफिससुद्धा आपलं कायम उघडं असतं. साहेब नसतील तरी त्यांना सगळ्या ऑफिसमध्ये ताकीद दिलेली आहे की कुठलाही आपला म्हणजे कोणी लोक येतील ते त्यांचं काम नाही झालं असं झालं नाही पाहिजे. आणि साहेबांचा नंबर हा सगळ्यांसाठी अवेलेबल आहे. म्हणजे समजा ऑफिसमध्ये एखाद्याचा नंबर नाही लागेल पण साहेब स्वतःच्या नंबरवरती कॉल सगळ्यांचे उचलतात, सगळ्यांना अटेंड करतात. आणि एवढ्या धावपळीमध्ये सुद्धा साहेब कुठे जरी दौऱ्याला जरी असतील तरी ऑफिसमध्ये दुपारी 2-3 वाजेपर्यंत बसूनच नंतर पुढे जातात. तर आज तुम्ही बघाल सर्वात मोठी हंडी या ठिकाणीच जे दहीकाला उत्सवात साजरं होणारी मुलं आहेत त्यांची गर्दी असते. आज 90च्या वरती इथे गोविंदा पथक त्यांचा इथे मनोरे उभारून गेलेले आहे. आणि खरंच मी अभिनंदन करेन सचिन यादव, अक्षय रुपवते आणि पूर्ण अणुशक्तीनगरची टीम आहे, त्यांनी एकदम चांगल्या रीतीने म्हणजे आज तुम्ही बघाल की हे आमचं पहिलं वर्ष असेल अणुशक्तीनगरचं, पण असं कुठेच काही कमतरता वाटत नाही आहे. म्हणजे आज येणाऱ्या संपूर्ण गोविंदा पथकं असतील त्यांच्या सुरक्षेची सोय इथे केलेली आहे. त्याचप्रमाणे आजूबाजू कोणाला त्रास होऊ नये त्या अनुषंगाने इकडे आवाजाचे पण आम्ही एक दक्षता बाळगलेली आहे. तर खरंच चांगल्या प्रतीने अक्षय आणि आमचे सचिन यादव यांनी इकडे हा उत्सव साजरा करत आहे. आणि साहजिकच आमचे सर्वांचे लाडके आदरणीय माजी खासदार, शिवसेना उपनेते, तसेच सेंट्रलमध्ये एक्स मिनिस्टर राहिले असे यंग आणि डॅशिन आमचे राहुल शेवाळे साहेब, आमच्या लाडक्या कामिनी वहिनी यांचा साथ नक्कीच आमच्या पाठीशी असतो, सचिनच्या पाठीशी असतो. आणि जर एवढी माणसं जर आपल्या पाठीशी असतात तर हा जो भव्य कार्यक्रम नक्कीच होणार असेल.
अरे घे 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 वाईट मार, वाईट